मित्रांनो बघा, आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की मित्रांनो असे ना 3 प्रकारचे प्रश्न, होय मित्रांनो, असे ना 3 प्रकारचे प्रश्न, जे जर 3 प्रकारचे प्रश्न जर एखादी मुलगी किंवा तुमची फ्रेंड जर तुम्हाला विचारत असेल ना, तर मित्रांनो समजून जा की ती मुलगी जी तुम्हाला ना असे प्रश्न विचारते तर ती मुलगी ना तुमच्यामध्ये इंटरेस्टेड आहे। म्हणजे त्या मुलगीला ना तुम्ही कुठे ना कुठेतरी त्या मुलगीला तुम्ही आवडता। कारण मित्रांनो जेव्हा एखादा मुलगा आवडायला लागतो ना, तेव्हा ती मुलगी ना जाणून बुजून त्या मुलग्याला ना असे प्रश्न विचारते। कारण मित्रांनो ती पोरगी ना म्हणजे ही गोष्ट ती बघत असते की हा मुलगा ना माझा बॉयफ्रेंड होऊ शकतो का। आणि मित्रांनो त्यासाठी ना ती मुलगी आपल्या आवडत्या मुलग्याला असे प्रश्न ना जाणून बुजून विचारते। सो मित्रांनो आज ना तेच प्रश्न आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो ह्यासाठी ना आजचा व्हिडिओ हा तुम्ही पूर्ण बघा। कारण जर अर्धवट व्हिडिओ बघतलात ना तर मित्रांनो तुम्हाला काहीच घंटा पण समजणार नाही। तर मित्रांनो ह्यासाठी ना आजचा व्हिडिओ हा तुम्ही पूर्ण बघा। तर मित्रांनो चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला। तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न असा आहे की मित्रांनो जर एखादी मुलगी जर तुम्हाला ना असा प्रश्न विचारत असेल की म्हणजे तू खरं सांग की तुझी ना कोणी गर्लफ्रेंड आहे का रे, तू एखाद्या मुलगीला म्हणजे लाईक करतोस का, तुला एखादी मुलगी आवडते का, म्हणजे एक्सेट्रा एक्सेट्रा। म्हणजे मित्रांनो जर एखादी मुलगी तुम्हाला ना तुमच्या गर्लफ्रेंड बद्दल जर प्रश्न विचारत असेल ना, तरी पण मित्रांनो समजून जा की ती मुलगी ना तुमच्यामध्ये इंटरेस्टेड आहे। कारण मित्रांनो असा प्रश्न विचारण्याच्या मागे एखाद्या मुलगीचा उद्देश असा असतो की म्हणजे जो मुलगा मला आवडतो आणि ज्या मुलग्यावरती ना मी आता लाईन मारत आहे, तर त्या मुलग्याच्या आयुष्यामध्ये जाण्यासाठी ना म्हणजे जो रस्ता आहे ना तो रस्ता मोकळा आहे का। तर मित्रांनो म्हणजे ही गोष्ट ना कन्फर्म करण्यासाठी ती मुलगी ना असा प्रश्न आपल्या आवडत्या मुलग्याला म्हणजे जरूर विचारते। सो मित्रांनो आता त्याच्यानंतर जो दुसरा प्रश्न आहे तो दुसरा प्रश्न असा आहे की मित्रांनो जर एखादी मुलगी ना तुम्हाला तुमच्या आवडीनिवडीबद्दल जर प्रश्न विचारत असेल ना, जसं की फॉर एक्झाम्पल की तुला ना काय आवडतं, तुला ना काय आवडत नाही, तुला ना खायला काय आवडतं, तुला ना कशा टाईपच्या मुली तुला जास्त आवडतात, म्हणजे तुला ना कोणते कपडे जास्त आवडतात, म्हणजे एक्सेट्रा एक्सेट्रा। म्हणजेच मित्रांनो जर एखादी मुलगी ना तुम्हाला तुमच्या आवडीनिवडीबद्दल जर प्रश्न विचारत असेल ना, तरी पण मित्रांनो समजून जा की ती मुलगी ना तुमच्यामध्ये इंटरेस्टेड आहे। कारण मित्रांनो आता तुम्हीच मला सांगा की मित्रांनो जर ती मुलगी ना तुमच्यामध्ये इंटरेस्टेड नसती तर त्या म्हणजे मुलगीला ना काय करायचंय की म्हणजे तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला काय आवडत नाही, म्हणजे एक्सेट्रा एक्सेट्रा। ज्या अर्थी म्हणजे ती मुलगी ना तुमच्या आवडीनिवडी जाणून घेण्याचा प्रयत्न करते, त्याच अर्थी असा मित्रांनो म्हणजे ह्याचा अर्थ ना म्हणजे सरळ सरळ असाच अर्थ होतो की ती मुलगी ना तुमच्यामध्ये इंटरेस्टेड आहे। कारण मित्रांनो कोणती पण मुलगी ना असं कोणत्या पण पोरग्याला त्याच्या आवडीनिवडीबद्दल प्रश्न ना अजिबात विचारत नाही। म्हणजे एखादी मुलगी ना त्याच मुलग्याला त्याच्या आवडीनिवडीबद्दल प्रश्न विचारते जो मुलगा ना तिला आवडत असतो। सो मित्रांनो हा पॉइंट ना तुम्ही कायमचा लक्षात ठेवा। आता मित्रांनो त्याच्यानंतर जो तिसरा प्रश्न आहे तो तिसरा प्रश्न असा आहे की मित्रांनो जर एखादी मुलगी ना
तुम्हाला तुमच्या करिअरबद्दल जर प्रश्न विचारत असेल ना, की फॉर एक्झाम्पल की म्हणजे तुला ना आपल्या आयुष्यामध्ये काय करायचंय, तुला ना आयुष्यामध्ये म्हणजे कुठे जायचंय, म्हणजे तुझी स्वप्न कोणती कोणती आहेत, म्हणजे एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे मित्रांनो, जर एखादी मुलगी ना तुम्हाला तुमच्या करिअरबद्दल जर प्रश्न विचारत असेल ना, तरी पण मित्रांनो समजून जा की ती मुलगी ना तुमच्यामध्ये इंटरेस्टेड आहे. कारण मित्रांनो, असा प्रश्न विचारण्याच्या मागे एखाद्या मुलगीचा उद्देश असा असतो की म्हणजे जो मुलगा मला आवडतो आणि ज्या मुलग्यावरती ना मी आता लाईन मारत आहे, म्हणजे तो मुलगा ना मला आयुष्यभर सुखी ठेवू शकतो का. होय मित्रांनो, काय बोललो मी, म्हणजे ती मुलगी ना ही गोष्ट कन्फर्म करण्याचा प्रयत्न करते की हा मुलगा ना मला म्हणजे आयुष्यभर सुखी ठेवू शकतो का. त्यासाठी मित्रांनो ती मुलगी ना म्हणजे त्या मुलग्याला त्याच्या करिअरबद्दल कायमचे प्रश्न विचारते की म्हणजे तुला तुझ्या आयुष्यामध्ये ना काय करायचंय, तुला ना म्हणजे आयुष्यामध्ये कोणती म्हणजे पोस्ट घ्यायची, म्हणजे एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे मित्रांनो त्या पोरगीला काळजी असते की म्हणजे जर मी ह्या पोरग्यासोबत ना जर लग्न केलं तर हा मुलगा ना मला आयुष्यभर सुखी ठेवू शकतो का. त्यासाठी मित्रांनो असा प्रश्न ना एखादी मुलगी आपल्या आवडत्या मुलग्याला कायमचा विचारते. सो मित्रांनो, आय होप जे मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला ते सर्व काही समजलं असेल. सो मित्रांनो, आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.